राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. विषय आहे सिंदूर ऑपरेशन. या विषयाची एक दोन तीन पार्ट होतील. हा विषय एका पार्टमध्ये संपणार नाही आहे आणि माझं जे एपिसोड असतं ते 10 मिनटापर्यंत असतं. आणि याच खाली मी माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक देणार आहे. तर आपण सर्वांनी आपलं कॉमेंट करावे आणि सबस्क्राईब करावं चॅनलला. विषय आहे सिंदूर ऑपरेशन. मी आपल्यासमोर मुद्देवाईज हा देतो आहे सगळा पॅराग्राफ, ते आपल्या लक्षात येईल की काय आहे. आपल्याला माहिती असेल त्यातली, पण मी माझ्या पद्धतीने जी मला माहिती प्राप्त आहे ती. यामध्ये पहलगाम हत्याकांड झालं, ज्यामध्ये 26 हिंदूंना नाव विचारून, जात विचारून त्यांना कलमा पडतात की नाही हे विचारून त्यांच्या पत्नी मुलासमोर त्यांची हत्या केली आहे. हा दुसरा पॉईंट झाला. मी पॉईंट वाईज सांगतो, पहिला दुसरा घेतला. तर तिसरा पॉईंट सांगतो की पहलगाम हत्याकांड करण्यामागचा हा पाकिस्तानचा मुनीर दोष मिलिटरीचा प्रमुख आहे, त्याचा मुख्य हात आहे. कारण त्याला पाकिस्तानचा हुकुमशहा व्हायचं आहे. नंबर 4, या घटनेमागे चीनचा मोठा हात आहे. चीननं यांना पाकिस्तानला खांद्यावर बंदूक ठेवून भारताकडे बंदूक लावलेली आहे. याचं कारण आहे की चीनमधल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या चीनमधून बाहेर पडत आहेत आणि भारतामध्ये येत आहेत. त्यामुळे चीनचं आर्थिक नुकसान होत आहे. आधी परिस्थिती त्याची चांगली नाही आहे. पण भारताची प्रगती होऊ नये म्हणून पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतावर वार आहे. 5वा पॉईंट, भारताचं सिंदूर ऑपरेशन हे रात्री 1:20 सुरू झालं आणि 1:40 संपलेलं आहे. त्यामध्ये फक्त एअरफोर्सनं भाग घेतलेला आहे. आणि अर्ध्या तासाचं तांडव काय आहे, आपण म्हणतो शंकराचं तांडव नृत्य, तसं भारताच्या एअरफोर्सचं तांडव नृत्य पाकिस्ताननं पाहिलेलं आहे. या सिंदूर ऑपरेशनमध्ये भारतानं फक्त आतंकवाद्यांचे जे ठिकाणं आहेत त्यावर अटॅक केला आहे. आणि भारताचं म्हणणंच आहे की आम्ही आतंकवादाची कंबरमोड तोड करणारच. 6वा पॉईंट असा आहे की भारताने फक्त पाकिस्तानच्या नागरिकावर हल्ला केला नाही आणि पाकिस्तानच्या मिलिटरीवर वार केला नाही. 7वा पॉईंट, कोणत्याही नागरिकांवर हल्ला न केल्यावरही पाकिस्ताननं भारतातल्या जनतेवर, बॉर्डरवर राहणाऱ्या आणि मिलिटरीवर अटॅक केला आहे. 8वा पॉईंट, शहबाज शरीफ यांचा तख्तापलट होणार आहे. 9वा पॉईंट, पाकिस्तानच्या अणुभट्टीतून रेडियम लिकेज होत आहे. हे धोकादायक आहे. पण पाकिस्तानकडे ते लिकेज थांबवण्यासाठी हुशार टेक्निशियन नाही आहेत, शास्त्रज्ञ नाही आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. त्याचा पुढचा पॉईंट जो आहे 10वा, पाकिस्तानचे अनुभव मी 1970 तयार केलेले आहेत.
पण त्याला आजपर्यंत अपग्रेड म्हणतो आपण, अपडेट केलेलं नाही आहे. 11वा पॉईंट, पाकिस्तानचे अणुबॉम्ब अर्धे इराणला विकले आहेत. 12वा पॉईंट, पाकिस्तानच्या मुलांना फक्त मदरशामध्ये शिक्षण दिलेलं आहे, विज्ञानाचं शिक्षण नाही आहे. त्यामुळे अणुबॉम्ब बाबतीत जे अपडेट करायला पाहिजे ते त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे. 13वा पॉईंट, भारताच्या वायुदलाने अटॅक केला आहे तर पाकिस्तानचे नुकसान किती झालेलं आहे, कंबरडं मोडलं त्याचं. त्यानंतरचा 14वा पॉईंट असा आहे की फक्त एअरफोर्सनं भाग घेतला. एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीनं अजूनही भाग घेतलेला नाही आहे. या तिन्ही दलांचा अटॅक केला तर पाकिस्तानची काय फळाभोई होईल विचार करताना नाही का. त्यानंतर 15वा पॉईंट आहे की पाकिस्तानला उपरवालासुद्धा वाचू शकणार नाही आता, कारण पाकिस्तानमध्ये 3 दिवस 4.703 भूकंप झालेले आहेत. या ठिकाणी मी माझे पॉईंट थांबवतो आणि विस्तीर्ण सांगतो. पाकिस्तानच्या मिलिटरीमध्ये 2 गट आहेत. तिथं शिया आणि सुन्नीसुद्धा वाद आहे. आणि पाकिस्तानवर सगळ्यात जास्त जे वर्चस्व राहिलेले ते पंजाब प्रांतात राहिलेले आहे. सिंध, पख्तुनी, बलुचिस्तानच्या लोकांवर यांनी अत्याचार केलेले आहेत. पंजाबी लोकांनी, जे पंजाबी आपले सरदारजी नाहीत बरं, पंजाब प्रांतात राहणारे पाकिस्तानी आहेत. आणि त्यातली सगळ्यात जास्त भरती पाकिस्तानच्या मिलिटरीत आहे. म्हणून बाकी प्रदेशाचा या पंजाबी लोकांवर खूप राग आहे. भारतानं सिंधू नदीचं पाणी रोखलं, चिनाब नदीचं पाणी सोडलं, महापूर आला आणि पाकिस्तानमधल्या सिंध आणि पंजाब प्रांतामधल्या लोकांमध्ये मारामाऱ्या झाल्या पाण्यासाठी. आणि भारताला दोषी धरत नाही आहेत, हे एकमेकाला दोषी धरत आहेत. हा विषय खूप मोठा मी आपल्या सांगितलं ना, 2-3 पार्टमध्ये संपवून घे. आज या ठिकाणी मी माझं मत आपल्यासमोर व्यक्त केलं आहे. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. मी आपल्याला खाली लिंक देत आहे माझ्या यूट्यूब चॅनलची, ज्यामुळे तुम्हाला सर्च करायला प्रॉब्लेम पडणार नाही. जय श्रीराम.